नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी अतुल वेद साप्ताहिक राशी भविष्य या विशेष कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। दिनांक 22 एप्रिल 2024 ते 28 एप्रिल 2024 पर्यंतचं साप्ताहिक राशी भविष्य आता आपण बघूयात। तत्पूर्वी माझ्या 22 एप्रिल 2024 या दिवशी माझ्या बाबांचा वाढदिवस आहे आणि माझ्या बाबांना मी वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो। 22 एप्रिल 2024 पासून आपण अजून एक कार्यक्रम सुरू करतोय, त्याचं नाव आहे प्रश्न मालिका। हा प्रश्न मालिका जो कार्यक्रम आहे, आपल्या मनातील प्रश्न जे असतील, खास करून ज्योतिष संदर्भात असतील, विवाहाविषयी असतील, नोकरीविषयी असतील, व्यवसायाविषयी असतील, शिक्षणाविषयी असतील, आरोग्याविषयी असतील, असे सगळे प्रश्न आपण आम्हाला विचारू शकतात। त्यासाठी आपली जन्मतारीख, जन्म महिना, जन्म वर्ष, जन्म वेळ आणि जन्म ठिकाण हे खाली दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती आपल्याला पाठवावं लागेल। त्याचं उत्तर आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल आणि ते बघण्यासाठी आपल्याला मात्र फक्त माझ्या श्याम पाठक गुरुजी या फेसबुक पेजला व इंस्टाग्राम पेजला फॉलो करावं लागेल आणि यूट्यूबला जाऊन श्याम पाठक गुरुजी या अकाउंटवरती सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉनला क्लिक करावं लागेल। म्हणजे माझे आपण तिघे अकाउंटला जर फॉलो केलं तर आपल्याला आपला जो काही प्रश्न आहे तो व्हिडिओच्या माध्यमातून बघता येईल। आणि तिसरं सांगायचं असं आहे की माझ्या बाबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण एक पुस्तक प्रकाशन केलं आहे, त्याचं नाव आहे आराधना। आपण घरी देवपूजा करतो पण आपल्याला माहितीच नसतं काय म्हणावं, कुठला स्तोत्र म्हणावं किंवा आजचा दिवस काय आहे त्यासाठी म्हणून कुठलं स्तोत्र म्हणता येईल का। आपल्याला एखाद दोन मंत्र पाठ असतात तेवढे म्हणून आपण प्रार्थना करत असतो, पण आपल्यासाठी म्हणून ते पुस्तक तयार केलंय जे आपल्या प्रत्येकाच्या देवघरात असावं असं ते पुस्तक। देवपूजा करताना कुठलं स्तोत्र म्हटलं पाहिजे, कुठला मंत्र म्हटला पाहिजे, या सगळ्याची सखोल माहिती जी आहे आपल्याला त्या पुस्तकामध्ये बघायला मिळेल। शिवाय आपल्या बालकांचा वाढदिवस कसा करावा, आपलं देवघर कसं असावं, या सगळ्याची विस्तृत माहिती जी आहे आपल्याला त्या पुस्तकामध्ये बघायला मिळेल। आणि हे पुस्तक जर आपल्याला हवं असतील, कारण त्या पुस्तकाचं काही मूल्य नाहीये, ते विनामूल्य असणार आहे, आणि ते जर आपल्याला मागवायचं असेल तर आपण आपला पत्ता, आपलं नाव, पिनकोड सकट खाली दिलेल्या नंबरवरती आपण मेसेज करा, म्हणजे आपल्याला ते पुस्तक घरपोच मिळेल। त्याला काही कालावधी जाईल, वेळ लागेल, पण मात्र आपण ते पत्ता पाठवला असेल तर ते पुस्तक आपल्याला मिळेलच। आणि आपण आता सुरू करूयात राशी चक्रातील प्रथम मेष राशीपासून। आणि मेष राशीला काय आहे तर मेष राशीला सुरुवात काही चांगली नाहीये। खडतर प्रवासाची सुरुवात होणार आहे, प्रश्नांची मालिका सुरू होणार। या कालावधीमध्ये अडचणी, अडथळे, विलंब, अपयश, त्रास, मनस्ताप, दगदग, धोका, धक्का, फटका, त्रास, नको नकोसं होणारा हा कालावधी आपल्याला बघायला मिळेल। आणि म्हणूनच दोन गोष्टी या कालावधीमध्ये करायच्या आहेत। एक तर गुरुचं परिवर्तन होत आहे, गुरु राशी आपली रास सोडून गुरु आता वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे, आणि ह्याच कालावधी जो असेल हा मंथनाचा कालावधी असेल। म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये घाई गडबड न करता शांततेमध्ये प्रत्येक निर्णय व्यवहार करता आले पाहिजेत। शक्यतोवरती नवीन विशेष निर्णय घेऊच नका या कालावधीमध्ये। नोकरी सोडायची असेल, नोकरी जॉईन करायची असेल, व्यापाराची सुरुवात करायची असेल, हे महत्त्वाची जी काही विषय आहे ती मात्र थोडीशी स्थगित ठेवा, या कालावधीमध्ये ती करू नका। हा कालावधी कसा आहे म्हणजे काय, शांततेमध्ये घालवणारा कालावधी असणारा आहे। आपल्या कामावर जी चाललेली कामं आहेत त्याच्यावरती नित्याच्या कामावर लक्ष कसं देता येईल, ती कामं कशी पूर्ण करता येतील याचा विचार या आठवड्यामध्ये व्हायला पाहिजे। जर घाई गडबडीमध्ये जर निर्णय झाला तर तो निर्णय चुकू शकतो, आपल्या विरोधामध्ये जाऊ शकतो, अशा स्वरूपाचा हा कालावधी म्हणता येईल। आणि म्हणूनच या कालावधीमध्ये एकीकडे आपलं करिअर आहे, दुसरीकडे आपलं आरोग्य आहे, एकीकडे आपली भागीदारी आहे, दुसरीकडे आपले स्पर्धक आणि शत्रुपक्ष आहे। अशा सगळ्या प्रकारच्या संकटांना, अडचणींना आपल्याला एकाच वेळेला तोंड द्यावं लागू शकतं, अशा स्वरूपाचा हा आठवडा येईल। आणि म्हणूनच ह्या आठवड्यामध्ये शांततेमध्ये सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि उपासना चालू ठेवली पाहिजेत। भोलेनाथ हर हर महादेव। पुढे आहे वृषभ राशी। तर पहा, वृषभ राशीला सुरुवात कशी आहे, वृषभ राशीची सुरुवात मात्र अनुकूल म्हणता येईल, पण ती अनुकूल सुरुवात झाल्यानंतर देखील ती सुरुवात आपल्याला टिकवता आली पाहिजे, सांभाळता आली पाहिजे, समजून घेता आली पाहिजे। अनेक वेळेला असं होतं की आपण आपल्या कामाच्या व्यापामुळे मुलांकडे दुर्लक्ष करत जातो। मुलांचे हट्ट, गरजा, त्यांची प्रश्न
याच्याकडे जे दुर्लक्ष होतं त्याचा परिणाम देखील काही वेळेला होतो आणि अशीच काही गोष्ट या आठवड्यामध्ये करायची आहे आणि म्हणूनच सगळ्या गोष्टी एकी बाजूला ठेवायच्या आहेत आणि सध्या पूर्ण लक्ष आपल्या मुलांवर आपल्याला द्यायचं आहे। त्यांची जी कुठली अडचण असतील ते आपल्याला समजून घ्यायचे, त्याच्यावरती मार्गक्रमण करता आलं पाहिजेत आणि हे जर का जमलं या आठवड्यामध्ये तर दुसऱ्या बाजूला आपल्याही तब्येतीची काळजी घ्यावी लागणार। याचं कारण असं आहे की आता गुरुचं भ्रमण, गुरु आपल्यासाठी हा कालावधी अनुकूल ठरवणारा दिसू शकतो। याचं कारण असं आहे की व्ययस्थानामध्ये असलेला 13 महिन्यापासून असलेला गुरु आता व्ययस्थानातून लग्नस्थानामध्ये प्रवेश करतोय। राशीला तो पहिल्याच होणार आहे, चिंताच करू नका। आता तर खऱ्या अर्थाने 10व्या स्थानामध्ये असलेला शनी आणि प्रथम स्थानामध्ये असलेला गुरु हा कालावधी तुम्हाला जीवनामध्ये स्थिरता आणणार आहे। पण मात्र कुठेतरी तो अडकून जाणारा कालावधी म्हणता येईल की बाबा मी एखादा व्यवहार करायला गेलो, नोकरी विषय असेल, व्यापारी विषय असेल, भागीदारी विषय मध्ये तिथे माझी फसवणूक झाली, तिथे मी अडकलो, थांबलो आणि विचका झाला, अशा स्वरूपाच्या घटना देखील याच आठवड्यामध्ये घडू शकतात। म्हणून या आठवड्यामध्ये आपल्याला सगळ्याच बाबतीमध्ये काळजी घ्यावी लागेल आणि उपासना करावी लागेल या कालावधीमध्ये सूर्यनारायणाची। पुढे आहे मिथुन राशी। तर मिथुन राशीला काय आहे, आपलं वाहन, वास्तू या संदर्भातील काही विषय मात्र जर असतील कायद्याच्या कचाट्यात सापडण्याचा संभव आपल्याला दिसतोय आणि म्हणूनच या कालावधीमध्ये त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागणार आहे आपल्याला। सुखाच्या काही संकल्पना समोर येतील, ते प्रश्न निर्माण होतील, मग ते वाहनाचे असतील, वास्तूचे असतील, स्थावर प्रॉपर्टीचे असतील, जंगम मालमत्तेचे असतील, अशा स्वरूपाच्या काही गोष्टी घटना ज्या आहेत तिथे मात्र आपल्याला त्रास होईल, मनस्ताप होईल, दगाफटका होईल, निर्णय आपण चुकीचा घेतला गेल्याची भावना निर्माण होऊ शकेल आणि म्हणूनच हा कालावधी आपल्याला देखील जपून वापरावा लागेल, घालवावा लागेल। कोणावरही विश्वास ठेवायचा नाहीये, अशा स्वरूपाचा एक वेगळा कालावधी म्हणतो ना आपण, तो कालावधी का माहितीये का? कारण लाभस्थानातला असलेला जो गुरु आहे तो गुरु तुमच्या आता व्ययात जाणार, राशीला 12वा होणार, त्याची दृष्टी मात्र तुमच्या सुखावरच जाणार आहे आणि तिथे मात्र तो नाना प्रकारच्या अडचणी आणि अडथळे निर्माण करणार, खास करून स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता, वाहन आणि वास्तू या संदर्भातील काही घटना जिथे आपलं लक्ष नव्हतं आतापर्यंत तिथे मात्र काहीतरी प्रश्न निर्माण होणार, ते आपल्याला सोडवावे लागणार, अशा प्रकारची स्थिती जी आहे ती निर्माण होणारच। आणि म्हणूनच हा कालावधी कसा आहे माहितीये का, हा कालावधी तिथे लक्ष देणारा कालावधी असणार आहे आणि म्हणूनच उपासना करायची मिथुन राशीवाल्यांनी या आठवड्यामध्ये लक्ष्मीनारायणाची। पुढे आहे कर्क राशी। तर कर्क राशीला काय माहितीये का, कर्क राशीला उत्तम असणार आहे, सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे, पराक्रम गाजवणारा असणारा आहे, धाडस दाखवणारा आहे, विशेष महत्त्वाचे निर्णय घेणारा आहे, त्या दृष्टीने पावलं उचलणारा आहे, अशा स्वरूपाचा हा कालावधी आपल्यासाठी मिळालेला आहे। त्याचा पुरेपूर लाभ जो आहे आपल्याला करता आला पाहिजे, अन्यथा हातातली संधी गेली, दुसरं कोणतरी घेऊन गेलं, आपण बघतच राहिलो, असं होता कामा नये। आणि म्हणूनच कुठली संधी आपल्याला चालून येणार आहे, कुठे आपलं प्रमोशन होणार आहे, कुठे आपल्या बढती बदलीचे योग आहेत, कुठे आपला अधिकार मिळणार प्राप्त होणार आहेत, कुठे आपण स्थिर होणार आहोत, या दृष्टीने या आठवड्यामध्ये आपला विचार करता आला पाहिजे। त्या दृष्टीने काही घटना देखील घडतील, पण त्या घटनांचा लाभ जो आहे आपल्याला झाला पाहिजे। छोटे मोठे प्रवास करावे लागतील, थोडी दगदग करावी लागेल, फरफट करावी लागेल, मेहनत दाखवावी लागेल, परिश्रम घ्यावे लागतील, या सगळ्या गोष्टी घडतील, त्या कराव्या लागतीलच, प्रश्नच नाही, वादच नाही। पण आपल्यासाठी मात्र सुवर्ण संधीचं सोनं आपल्याला करून घेता येईल जर आपण सजग राहिलो आणि आपण दिलेलं काम जर आपल्याला चोख करता आलं तर मग मात्र आपली संधी कोणीही हिसकावू शकत नाही, अशा स्वरूपाचा हा कालावधी आहे। याचं कारण सांगतो, काय झालं माहिती का, की आता तुमच्या कर्मस्थानामध्ये असलेला गुरु तुमच्या लाभस्थानामध्ये प्रवेश करेल, राशीला 11वा होईल। शनीची जरी अडचण असली तरी आता मात्र गुरु आपल्या साथीला आहे आणि म्हणूनच ते काम आपल्या हातातून जाता कामा नये, याचा विचार या आठवड्यामध्ये व्हायला पाहिजे। आणि म्हणूनच कर्क राशीवाल्यांनी उपासना करायची या आठवड्यामध्ये गणपतीची। पुढे आहे सिंह राशी। सिंह राशीला कसं माहितीये का, कौटुंबिक सुरुवात आहे, कुटुंबामध्ये हम करे सो कायदा चालत नाही,
आपल्या बोलण्यावर ताबा, अंकुश, नियंत्रण कधीतरी ठेवत चला. दुसऱ्यांना समजून घेत चला आणि आपलंच म्हणणं खरे करू नका. कारण अशाने काय होते माहिती का, आपल्या घरामध्ये वितुष्ट निर्माण होतोय, वाद निर्माण होतोय आणि आपण सगळ्यांना हवेसे वाटलं पाहिजेत, पण सगळ्यांना आता आपण नको नकोसे वाटायला लागतो. असं जेव्हा व्हायला लागतं त्यावेळेला त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या व्यवसायावरती, नोकरीवरती होणारच. मग खूप आलेलं काम जे आहे, ग्रहमान चांगले आहे, स्थिती चांगली आहे, वातावरण अनुकूल आहे, पण आपण मात्र तसं काम करत नाहीये. आपली योग्यता किती आहे, आपण काम करतो किती आहे. आपलं प्रमोशन व्हायला पाहिजे होतं, आपण तिथेच आहोत. आपल्या मागची मंडळी आली, पुढे निघून गेली. अशा प्रकारची जी स्थिती निर्माण होते ना, तो कालावधी हा म्हणता येईल. आणि म्हणूनच या कालावधीत दोन गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. एक म्हणजे आपलं कौटुंबिक जीवन, गृहस्थ जीवन. तिथे मात्र कुठल्याही प्रकारमध्ये वादविवाद, वितंडवाद होता कामा नये. उलट आपल्या बोलण्यावर ताबा ठेवा, नियंत्रण ठेवा आणि मग बघा त्याचा परिणाम जो आहे आपल्या व्यवसाय व्यापारावरती, नोकरीवरती उत्तम होणार. आपल्याला पद मिळणार, प्रतिष्ठा मिळणार, प्रमोशन होणार. राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र अशा क्षेत्रातल्या मंडळींना तर मात्र मान सन्मान प्राप्त होणार. कारण सध्या स्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुका चाललेल्याच आहेत. कदाचित आपण एखाद्या व्यक्तीच्या फोकसमध्ये येणार, मोठ्या व्यक्तीच्या फोकसमध्ये आपण येणार, आपला चेहरा पुढे केला जाणार आणि आपल्याला काहीतरी एक आगळं वेगळं जे आपल्या मनातही नव्हतं अशा प्रकारची काहीतरी पद आपल्याला प्राप्त होणार. अशा स्वरूपाचा हा कालावधी म्हणता येणारच आहे आणि म्हणूनच याचा पुरेपूर लाभ मात्र करून घ्या. आणि तो जर का झाला तर मग मात्र सगळ्या गोष्टी आपल्याला उत्तम करता येतील. हा, वाहनाचे, वास्तूचे काही प्रश्न असतील ना, तिकडे सध्या दुर्लक्ष केलं तरी पण चालेल, ते होणारच आहे. ते आपल्या हातामध्येच आहे, ते काय दूर कुठे जाणार नाहीये. पण आता सध्या आपलं लक्ष करिअरवर असलं पाहिजे. सिंह राशीला उपासना करायची या आठवड्यामध्ये उमा महेश्वर. पुढे आहे कन्या राशी. कन्या राशीला काय आहे, कन्या राशीची सुरुवातच उत्तम झालेली आहे आणि उत्तमच होणार आहे. आता तर काय विचारूच नका तुम्ही. आता तुमच्या बाजूने घटना घडायला सुरुवात होणार. तुम्ही सांगाल तसं होणार. मग ते दाम्पत्य जीवन असेल, वैवाहिक जीवन असेल, कौटुंबिक जीवन असेल, भाऊबंद असतील, जिथे आतापर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला हव्याशा वाटत होत्या पण त्या दूर दूर जात होत्या, त्या घडत नव्हत्या, एकत्र येत नव्हते, एकोपा होत नव्हता. एका घरामध्ये राहायचो पण दोन चेहरे उलट्या दिशेला असायचे. आता तसं मात्र होणार नाही. याचं कारण सांगतो. कारण आता मृत्यू स्थानातला गुरु आपल्या भाग्यस्थानामध्ये प्रवेश करतोय आणि भाग्यातून त्याची दृष्टी कुठे जाणार आहे माहितीये का, लग्नस्थान, पराक्रमस्थान, संतती स्थान, या 3 स्थानावरती गुरुची नजर. शिवाय असा गुरु आपल्या राशीला कुठल्या योगात माहिती, नवपंचम योगात असणार आहे. अतिशय सुंदर योग असतो हा नवपंचम, म्हणजे सुंदर योग. आणि म्हणूनच हा कालावधी मनातल्या इच्छा पूर्ण करणारा असेल. पण मात्र आपल्या कुटुंबामध्ये बेजबाबदारपणे वागून चालणार नाही. मी करतोय, मीच घेतोय, या अशा प्रकारची भावना ठेवून चालणार नाही. आणि अतिविचारांचा काहूर माजता कामा नये. आता जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते आपल्याला कौटुंबिक विचार करूनच घ्यावे लागतील. अशा स्वरूपाचा हा कालावधी आपल्याला आलेला आहे. त्याचा पुरेपूर तुम्ही लाभ करून घ्या आणि कन्या राशीवाल्यांनी उपासना करा दत्त गुरु. तुळा राशी. तुळा राशीवाल्यांना काय आहे, एक तर राशीला आता 8वा गुरु होणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला अनपेक्षित अनावश्यक खर्चांचा सामना करावा लागणार आहे. कटकटी समोर येणार आहेत, वादविवाद समोर येणार आहेत, भांडणं समोर होणार आहेत आणि दुरावा निर्माण होणार आहे. भागीदारीमध्ये विचका होणार आहे. कुठे कुठे तोंड द्यावं लागणार आहे, अनेक ठिकाणी तोंड द्यावं लागणार आहे. म्हणूनच या कालावधीमध्ये आपलं काम आणि आपण भलं अशा स्वरूपाचा जर कालावधी घालवला तर मग मात्र असं म्हणता येईल की आपला कालावधी ठीकठाक गेला, व्यवस्थित गेला, मनाजोगता गेला. पण मात्र 2 व्यक्तींच्या मध्ये आपली मध्यस्थी आपल्याला त्रास देणारी ठरणार, यात शंकाच नाही. कोर्ट कचेरीत जावं लागेल, पोलीस स्टेशन मध्ये जावं लागेल, जामीन व्हावा लागेल. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळता आल्या पाहिजे. जर त्या टाळल्या नाहीत तर निश्चितपणे समजून घ्यायचं, फटका बसणारच. ठीक आहे ना, पुढचा कालावधी अनुकूल येणार आहे
पण सुरुवात जर मात्र अशा परिस्थितीतून झाली तर होणारा अनुकूल परिणाम जो आहे तो प्रतिकूल मध्ये होऊन जातो. त्यात पुन्हा आता गुरुचं पुन्हा बदल आपल्या विरोधात जाणार आहे. गुरु आपल्याला आता काहीच याच्या भूमिकेत नाही. तू तुझं बघ बाबा, तुझं काम आहे, तू सांभाळ. मग असं घरामध्ये देखील म्हणू शकतात, आपली पत्नी म्हणू शकते, आपले आई वडील म्हणू शकतात. एकटे पडल्याची भावना निर्माण व्हायला नको, यासाठी कुटुंबामध्ये आपलं योगदान, कुटुंबामध्ये आपल्याला असलेलं प्रेम आणि सगळ्यांना जवळ करून ठेवण्याची भूमिका ही जर आपली असली तर मग मात्र आपल्याला हा कालावधी अनुकूल जाईल, यात काही शंका नाही. तुळा राशीवाल्यांनी उपासना करायची या आठवड्यामध्ये वीर हनुमान. पुढे आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीला सुरुवातच धोकेबाज आहेत, अनेक ठिकाणी भेटतात आपल्याला. पण पहिले धनका तर करून घ्या, पहिले लाभ तर उचलून घ्या, पहिले मनात फक्त काम तर घडून घ्या, स्वतःची पाठ थोपटून तरी घ्या, आपल्या कामाची प्रशंसा तर करून घ्या. ह्या गोष्टी पहिले, अनुकूल घटना पहिले घडू द्या, त्या होऊ द्या. पुढे जाऊन काहीतरी अडचणी आहेत, पुढे जाऊन काहीतरी त्रास आहेत, कोणतरी धक्काधोक्का दिलेला आहे, कोणतरी विश्वासघात केलेला आहे, ती पुन्हा येऊन भेटणार आहेतच. पण त्या सगळ्यांना आपल्याला कॉर्नर करता आलं पाहिजे आणि आपल्या कामावर लक्ष देता आलं पाहिजे. याचं कारण सांगतो. आता गुरु आपल्या राशीने आता गुरु जो आहे आपल्या बाजूला झुकेल. बिलकुल समसप्तक योगांमध्ये गुरु येणार, आपल्या मनावर थेट नजर ठेवणार. आता तो गुरु, बरं असा गुरु लाभाला पाहणार, लग्नाला पाहणार आणि पराक्रमाला पाहणार. 3 ठिकाणी गुरुच्या नजरा, 3 ठिकाणी धो कल्याण. प्रगतीची मार्ग प्रशस्त झालीत. काम धंद्यामध्ये आता यश मिळायला लागलं, व्यवसायामध्ये प्रगती व्हायला लागली, जोडीदार भागीदार आपल्या साथीने झालेत. अशा स्वरूपाचा एक उत्तम कालावधी आपल्याला बघायला मिळणार. प्रशंसा होणार, पद प्रतिष्ठा मिळणार. पण या सगळ्या गोष्टी होत असतानाच मात्र काही गोष्टी चुकीच्या देखील घडणार, अडचणीच्या देखील घडणार, अडथळ्यांच्या देखील घडणार. स्पर्धक आहेत, विरोधक आहेत, हितशत्रू आहेत, अशा स्वरूपाच्या देखील काही घटना घडणार. तिथे मात्र आपल्याला त्याचप्रमाणे तोंड द्यावं लागेल जे आपण कायम देत आलेलो आहोत. वृश्चिक राशीवाल्यांनी उपासना करायची या कालावधीमध्ये. कोणती उपासना घ्यायची आपण? मंगळाची घ्यावी लागेल, गणपतीची. कारण शनी मंगळ चाललेले आहे, तिथे स्पार्किंग होते सुखामध्ये. नजर कर्मावर. पुढे आहे धनु राशी. धनु राशीला सुरुवात कशी आहे? कामधंद्यानेच आहे ना. कामधंदा तर काही सोडावा लागणार नाही बा, तो तर करावाच लागणार आहे. दमछाक होणारच आहे, मानपाट एक होणारच आहे, रात्रीचे 12 एक वाजणारच आहेत, वरिष्ठाधिकाऱ्यांना खुश ठेवावं लागणारच आहे, हाताखाली मंडळींना दाबून ठेवावं लागणारच आहे. या सगळ्या गोष्टी कराव्या लागणारच आहेत. तेव्हा कुठे जाऊन आपल्याला मनाधुक्त यश बघायला मिळणार आहे. आता ती सवय आपल्याला लागूनच गेलेली आहे आणि ती जर सवय लागलेली आहे तर ती उत्तम लागलेली आहे. त्याचा मात्र आता कुठेही आपला परिणाम होता कामा नये. नाहीतर असं होतं की आपल्यासाठी ग्रहमान खूप चांगले अनुकूल आहेत, आपण मात्र कधी झोपा काढतोय, आपण काही बुद्धिमत्ता दाखवत नाहीये, आपलं कर्तृत्व सिद्ध करत नाहीये, आपण काही पुढाकार घेऊन काम करत नाहीये, दुसऱ्यावरती कामच सोपवतोय. अशाने प्रगती होत नाही, आत्ताच सांगतोय. म्हणून जी कुठली गोष्ट चाललेली आहे ती आपणच केली पाहिजे. आणि मी तुम्हाला हे सांगू शकतो की हे जर असं जर घडलं तर मात्र आपल्याला ह्याच आठवड्यामध्ये जेवढं आपण मेहनत घेतली, जेवढं आपण परिश्रम केलं, त्याचा मोबदला आपल्याला इथेच मिळणार. प्रमोशन इथेच होणार, बढती बदलीचे योग इथेच होणार, मनाजोगतं काम इथेच बघायला मिळणार, वरिष्ठ अधिकारी आपल्यावरती इथेच खुश होणार, जागेवर तुम्हाला रिझल्ट बघायला मिळणार. जागेवर. हा, जे आपल्यावरती रुसवा फुवा करतात, ज्यांना आपल्याबद्दल जलसी आहे, जे आपले विरोधक आहेत, ज्यांना आपलं चांगलं सहन होत नाही, ते कारवाया करणारच आहेत, ते ठरलेलंच आहे. याचं कारण असं आहे की आता सध्या स्थितीमध्ये शनी मंगळाचं पराक्रमस्थळातून होणारं युद्ध, त्याची दृष्टी तुमच्या व्ययावर, आणि म्हणूनच शनी तिथे स्पार्किंग करेलच. काहीतरी समोर आ बैल मुझे मार होईलच. पण ते आपण करावं का हे आपण ठरवायचे. खर्च आपण करावा का आपण ठरवायचंय. 2 लोकांच्या मध्यस्थीमध्ये आपण पडायचं का आपण ठरवायचंय. आपलं देणं घेणं नसताना आपण काहीतरी मध्ये हस्तक्षेप करावाचा का आपण ठरवायचंय. आपण जर उत्तम निर्णय घेलात, मार्ग उत्तम निघेल आणि हा कालावधी उत्तम जाईल, यात काहीही शंका नाही. उपासना करायची लक्ष्मीनारायणाची. पुढे आहे मकर राशी. काय मकर राशीला तर सुरुवातच अशा काही दणक्यात धडाक्यातच होणार आहे. याचं कारण सांगतो. कारण असं आहे की आता राशीला गुरु बदलतोय आणि बिचारा तो गुरु आपल्या राशीला 4था होता. 7.5चा मध्य चालला होता तुम्हाला.
इकडे गुरुचा चौथा होता, अशा कैचीत तुम्ही सापडले होते. पण ती कैची मात्र आता आपली तुटणार, आपला मार्ग प्रशस्त होणार. जिथे कुठे आपण थांबलो होतो तिथून सुसाट सोडायला सुरुवात होणार. पहिल्यांदा सुरुवात कुठून करा माहिती का? देवदर्शनाने. देवदर्शन पहिल्यांदा झालं पाहिजे, आई वडिलांचे पाया पडल्या पाहिजेत, आणि मग बघा हा कालावधी आपल्यासाठी कायमस्वरूपीचा, मनामध्ये अविस्मरणीय कालावधी असेल. असे दिवस पुन्हा पुन्हा येत राहावेत असं वाटायला लागेल. अशा प्रकारच्या घटना घडत राहाव्यात असं वाटायला लागेल. स्वतःची मांडपाठ थोपटून घ्यावी असं वाटायला लागेल. जिकडे तकले आपला उदो उदो होतो आहे तो होतच राहावा असं वाटेल. आपल्या कामाची प्रशंसा होते आहे ती होतच राहावी असं वाटायला लागेल. आपले हितशत्रू देखील आपल्या बाजूने आलेले आहेत असं वाटायला लागेल. इतकं उत्तम कालावधी आपल्यासाठी आहे. मग काय सांगू आता? नोकरीपासून, व्यवसायापासून, भागीदारीपासून, मित्रपरिवारापासून, कौटुंबिक जीवनापासून, नंतर भागीदारीपासून आपल्या मित्रपरिवारापर्यंत सगळ्या बाबतीमध्ये सगळे अनुकूल घडतंय. कुठे वाद नाही, विवाद नाही, सगळी शांतता, मनाजोक्त काम, मनामध्ये येईल तसं घडतंय आणि उत्तमच घडतंय, अनुकूलच घडतंय. रात्री शांत झोप लागते आहे. वा वा, अशा स्वरूपाचा हा आठवडा आपल्याला बघायला मिळेल, यात काहीही शंका नाही. फक्त मागच्या घटनेचा कुठलाही परिणाम आता मात्र होता कामा नये. कारण सुख दुःख येणारच आहे. तुम्हाला जीवनामध्ये सुख दुःख येणारच आहे. पण दुःख केवढं असतं? पर्वता एवढं असतं. आणि सुख केवढं असतं माहिती? तर जवा एवढं असतं. ते सुख जे आहे ते आपला या आठवड्यामध्ये प्राप्त करून घेता आलं पाहिजे. आणि हे जर का जमलं तर सुखाचाच उपासना करायची आहे. म्हणजेच काय? लक्ष्मीची. पुढे आहे कुंभ राशी. कुंभ राशीवाले बिचारे आता खऱ्या अर्थाने कुठेतरी अडकायला सुरुवात होईल त्यांची. 7.5चा मध्य राशीला चौथा गुरु येऊन फिरून आपल्या केंद्रामध्ये येऊन बसेल. केंद्रात बसेल ना? हा, तो केंद्रात येऊन बसेल. आता तो नजर टाकेल तुमच्या कर्मावरच. त्याच्यामुळे हाच कालावधी आपल्यासाठी धोक्याची घंटा वाजवणारा ठरू शकतो. म्हणून आता आपण ठरवायचंय कोणाशी कशी वर्तन आपलं असलं पाहिजे, कोणाशी कशी भूमिका असली पाहिजे, कोण आपलं आहे, कोण जवळचं आहे, कोण परका आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि अजून जरी ते कळत नसेल आणि आपण अजूनही सुधारायला तयार नसू तर मग मात्र अस्वस्थता, अतृप्तता, अपूर्णता या सगळ्या गोष्टी आपल्या मागे लागून राहतीलच. त्या काही सुटणार नाहीत. पुढचा कालावधी खूप अनुकूल आहे हो, पण आपण आताच आपली मनस्थिती जर चुकीची करून बसलोत, सारखे वादविवाद होत राहिलेत, कोणाशी खडके उडत राहिलेत, समजून घ्यायची भूमिकाच आपण कोणाशी ठेवली नाही आणि समोरचे आपल्यासोबत ठेवणारे तयार नसेल, तर तो ठेवणारच नाही. समोरचा व्यक्ती आपल्याच ग्रहमान बरोबर नाहीयेत. समोरचा व्यक्तीकडनं आता चांगल्याची अपेक्षा आपण कशी काय करू शकतो? जेव्हा आपलीच ग्रहमान उत्तम नसतील तर समोरच्याने आपल्याशी चांगलं वागावं, चांगलं घडावं अशी अपेक्षा चुकीची आहे. म्हणून हा कालावधी कसा आहे की मला कसं बदलता येईल, मला कसं उत्तम काम करून देता येईल, मी सगळ्यापेक्षा पुढे जाता येईल. बाकीच्याशी काही देणं घेणं नाही मला. बाकी कोण कुठे चाललंय मला माहित नाही, पण मला कुठे जायचंय, माझा मार्ग काय आहे, माझा टार्गेट काय आहे, हे जर आपल्या लक्षामध्ये आलं, त्या दृष्टीने आपण जर वर्तन केलं तर मग हा कालावधी आपल्याला तिथे पोहोचूनच देईल. पण चिकाटी लागेल आणि जिद्द मात्र लागेलच. या दोन गोष्टी आपल्याकडे असतील तर आपल्याला कामामध्ये आणि कार्यामध्ये, प्रगतीमध्ये, उत्कर्षामध्ये आपल्याला कोणी थोपवू शकत नाही, थांबवू शकत नाही. कुंभ राशीला उपासना आहे या आठवड्यामध्ये दत्तगुरूंचीच करायची तुम्हाला. पुढे आहे मीन राशी. मीन राशीला कसं चाललेलं आहे माहितीये का? तर उत्तम चाललेलं आहे. कारण जोडीदार जो आहे आपल्या केंद्रामध्ये आहे, पुन्हा त्याची नजर तिथे आहे. म्हणजे जोडीदाराबद्दल काही कुठेही दुरावा नाही, मतभेद नाही, मनभेद नाही. संसार कसा सुखाचा चाललेला आहे. संसारामध्ये कुठे वितुष्ट नाही, कुठे वादविवाद नाही. इतकं अनुकूल आहे. पण ते अजूनच वृद्धिंगत व्हायसाठी म्हणून काय केलं पाहिजे का? नक्की केलं पाहिजे. रिसॉर्टला जा, उन्हाळा सुरू आहे, फिरायला जा, देवदर्शनाला जा, नाटक सिनेमाला जा, शॉपिंगला जा, मॉलमध्ये जा. अशा स्वरूपाचा एक आनंदी प्रेमाचा दिवस आपण सुरुवात करा. मग बघा दुःख आपण ऑटोमॅटिक विसरून जाणार. जिकडे तिकडे प्रेमच दिसणार. अहो इतकं अनुकूल प्रेम, उत्तम प्रेम आपल्याला जर मिळतंय, प्राप्त होतंय, त्याचा लाभ आपण का नाही करून घेतला पाहिजेत? त्रास, अडचणी, समस्या कुठे नाहीयेत, दुःख कुठे नाहीये, त्रास कुठे नाहीये, मनस्ताप कुठे नाहीये. सगळ्याच ठिकाणी होत असतो, सगळ्यांनाच होत असतो. पण
जेवढे आपल्याला आनंदित राहता येईल, जेवढं समाधानाने राहता येईल त्याचा लाभ करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं होत असताना मात्र नोकरीवर लक्ष असू द्या, व्यवसायावर लक्ष असू द्या, कामावर लक्ष असू द्या. या सगळ्या गोष्टी देखील आपल्याला करता आल्या पाहिजेत. म्हणजेच काय की हा कालावधी आपल्यासाठी अनुकूल असेल, यात काहीही शंका नाही. मीन राशीला उपासना करायची या आठवड्यामध्ये महादेवच घ्यावे लागतील. आपण सर्वांनी माझ्या अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य हा कार्यक्रम बघण्यासाठी माझ्या श्याम पाठक गुरुजी या फेसबुक पेजला, इंस्टाग्राम पेजला व यूट्यूब चॅनलला फॉलो करा. सर्वांनी राशी भविष्य बघा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपणा सर्वांना माझा नमस्कार.